अथ श्री साई सच्चरित अध्याय 32। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। या अध्यायात बाबांनी गुरुप्राप्ती आणि गुरुदर्शन याविषयी लिहिलेलं आहे। सुरुवातीला विवरण करताना ते म्हणतात, गुरुकृपेशिवाय या संसार सागरातून मुक्ती नाही। हा संसार एखाद्या विशाल वटवृक्षाप्रमाणे आहे। त्याला असंख्य फांद्या आहेत। नातीगोती, क्रियाकर्म, अनंत प्राणी, नसते भेद याच त्या फांद्या होत। हा वृक्ष मोठा विशाल आहे आणि त्याचा अंत दिसत नाही। तो दुरून मोहक दिसतो, पण जवळ गेल्याबरोबर त्याचे काटे आपल्याला टोचतात। या संसाररूपी वृक्षाचं ज्ञान होणं आणि यातून मुक्ती होण्यासाठी ज्ञान आहे। हे ज्ञान प्राप्तीसाठी गुरुची आवश्यकता आहे। असं म्हणून महाराज गुरुप्राप्तीविषयीची गोष्ट सांगतात। ते म्हणतात, आम्ही 4 जण पोथ्या पुस्तकं वाचून ब्रह्माविषयी चर्चा करत होतो। एक जण म्हणाला की आपला उद्धार आपण करणं हेच खरं ज्ञान। लगेच दुसरा म्हणाला की नाही, मन स्वाधीन असणं, दुसऱ्याची मदत न घेणं हे खरं ज्ञान। तिसरा म्हणाला की फक्त निर्विकार सत्य आहे आणि साकार हे असत्य आहे हे खरं ज्ञान। चौथे विद्वान म्हणजे साई होते। त्यांनी या वादात रस घेतला नाही। गुरुचरणी शरण जाणे आणि त्याशिवाय निरर्थक बडबड करणे याशिवाय ज्ञानप्राप्ती अशक्य आहे हे ते जाणून होते, म्हणून ते गप्प बसले। ज्ञानाचा शोध घेण्यासाठी ते सर्वजण फिरू लागले, पण भटकत भटकत ते ज्या जंगलात गेले ते मोठे होते। त्यात रस्ते काढणं केवळ अशक्य होतं। तेवढ्यात तेथे एक वणजारी आम्हाला भेटला आणि विचार करू लागला की आपण कशाचा शोध करत आहात। सर्वांनी उत्तर दिलं की आम्ही हे सांगू शकत नाही। तो म्हणाला की सांगू नका, पण निदान थोडा भाकर तुकडा तरी खा, नाहीतर तुम्ही दमून जाल। जंगलामध्ये वाट काढण्यासाठी वाटाड्याची गरज आहे, तुम्ही तसेच जात आहात। पण त्यांनी त्याचं न ऐकता तसंच भटकायला चालू केली। दूरवर भटकून ते दमले आणि वाटा चुकत चुकत शेवटी जिथून निघाले तिथेच परत भेटले। तिथं तो वणजारी होता। तो म्हणाला की अरे, तुम्ही रस्ता चुकलेला दिसतात, आता तरी माझा ऐका आणि भाकर तुकडा खा। साईबाबांनी त्याची गोष्ट ऐकली, पण बाकीचे गर्विष्ठ मित्र मात्र या अडाण्याला काय माहिती म्हणून तसेच उभे राहिले। वणजाऱ्याने दिलेला भाकर तुकडा साईंनी खाल्ला आणि ते पाणी प्याले। तात्काळ तेथे गुरुराय प्रकट झाले आणि म्हणाले, माझ्याबरोबर याल व माझे ऐकाल तर मी तुम्हाला तत्त्वज्ञानाचा शोध लावून देईल। तेच तुम्ही शोधता आहात ना। बाकी सगळ्यांनी अमान्य केलं आणि ते निघून गेले, पण साईंनी मात्र ते मान्य केलं। साई गुरुबरोबर एका विहिरीवर गेले। गुरुरायांनी त्यांच्या पायाला दोरी बांधली व त्यांना विहिरीत पाण्याला हात पोचणार नाहीत असं टांगलं। दोराचं दुसरं टोक बांधून गुरु निघून गेले। बऱ्याच वेळाने ते परत आले आणि साईंना परत वर काढलं। मग प्रेमानं विचारलं की तू कसा आहेस? साई म्हणाले, मी अत्यंत सुखात आहे। उलटं टांगून कसं सुख मिळालं हे फक्त गुरूंनाच माहिती। गुरु अत्यंत खुश झाले आणि त्यांनी साईंना त्यांच्या शाळेत नेले, त्यांच्यावर कृपा केली। साईंना आईबाबांच्या प्रेमापेक्षाही जास्त प्रेम मिळाले। सर्व संसाराचा विसर पडला आणि सर्व ज्ञानाचाही लाभ झाला। मुक्तीचा मार्ग खुला झाला। बाकीचे मित्र मात्र जंगलात भटकत राहिले आणि कोरडे झाले, त्यांना ज्ञानप्राप्ती झाली नाही। या गोष्टीतून गुरुचं ऐकणं, त्याच्यावर श्रद्धा ठेवणं, खाण्याचा अनादर न करणं, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे वगैरे गोष्टींचा बोध होतो। अभिमान हा ज्ञानातला खूप मोठा अडथळा आहे। पंडित ज्ञानी स्वतःलाच ब्रह्म समजतात आणि मग मायेच्या जाळ्यात फसतात, पण श्रद्धा ठेवणारा मात्र यशस्वी होतो। धर्म, अर्थ, काम हे सर्वांना प्राप्त होतील, पण मोक्षप्राप्तीसाठी गुरुच पाहिजे आणि गुरुप्राप्तीसाठी विनम्रता आणि अन्न खाणे, शरीराला स्वस्थ ठेवणे हे महत्त्वाचं आहे हे साईबाबा जाणून होते। साईबाबा स्वतः सद्गुरू होते, पण वणजाऱ्याचं ऐकण्याची त्यांच्यात नम्रता होती। बाबांचं पुढचं आयुष्य तसंच गेलं। सर्वजण छोटे मोठे, श्रीमंत गरीब त्यांच्या चरणी गेले। बाबांनी सर्वांचा आदर केला, कुणालाही लहान थोर मानलं नाही। बाबांची अशी श्रद्धा होती की अन्नदान हे सर्वात महत्त्वाचं आहे। अन्नदान, अन्नसेवन याला साई अतिशय महत्त्व देत। भूक पोटात घेऊन भक्ती होत नाही असं त्यांचं स्पष्ट मत होतं। अन्न न खाणारा अशक्त होतो, त्याची इंद्रिय हीनदिन होतात आणि अशा माणसाकडून काय भक्ती होणार असं ते म्हणायचे।
अतिभोजन किंवा उपवास दोन्ही टाळावेत असा ते उपदेश करत. याविषयीची एक दुसरी गोष्ट आहे. एकदा गोखलेबाई नावाच्या भक्त त्यांच्या दर्शनाला आल्या. बाबांच्या समोर 3 दिवस उपवास करावा असा त्यांचा विचार होता, पण वर सांगितल्याप्रमाणे बाबांना उपवास तापास पसंत नव्हतेच. त्या दादा केतकरांच्याकडे राहण्यासाठी थांबल्या होत्या. बाबांनी त्यांना उपवास न करता दादांच्याकडे जाऊन स्वयंपाक करण्याची आज्ञा दिली आणि त्यांना सांगितलं की आपण खुशाल स्वयंपाक करा, दादांच्याकडे आनंदाने राहा, पुरणपोळ्या बनवा, त्यांच्या मुलांना खाऊ घाला आणि स्वतःही खा. गोखलेबाईंना हे पटलं. त्यांनी बाबांची आज्ञा मानली आणि स्वयंपाक करून सर्व पोरासोराबरोबर स्वतःही खाल्ला. गुरुचरणी आपला अभिमान सोडून त्या शरण गेल्याने त्यांचा उद्धार झाला असणारच. बाबा म्हणत की परमार्थ प्राप्तीसाठी प्रयत्न आणि धैर्य पाहिजे. ते म्हणतात की मी एक कथा सांगतो, ती ऐका. मी लहान असताना पोटासाठी बीड जिल्ह्यात अर्थप्राप्तीसाठी गेलो. मला जरी काम करण्याची संधी मिळाली. मी भरपूर काम केले आणि तिथं असणाऱ्या सर्वांच्यापेक्षा दुप्पट माझं काम झालं. माझ्या मालकानं माझं काम पाहिलं आणि मला सुंदर पोशाख बक्षीस म्हणून दिला, पण मी तो घेतला नाही. एका ठिकाणी बांधून ठेवला. माणसाचं देणं हे आज ना उद्या संपणारच. मला त्या देण्याची ओढ नाही आहे, परंतु गुरुच्या देण्याची मात्र मला ओढ आहे, कारण ते चिरंतन आहे. गुरुप्राप्ती करण्यासाठी माझ्याकडे खजिना भरपूर आहे आणि सर्वजणांनी तो मुक्तपणे लुटावा हीच माझी इच्छा आहे. मी म्हणतो की हा खजिना लुटा, तर लोक मात्र माझ्याकडे न संपणाऱ्या अनित्य अशा मागण्या घेऊन येतात व मला काहीतरी द्या म्हणतात. ज्ञानाऐवजी ऐहिक सुख मागतात, परंतु हे सुख तात्पुरतं आहे. पैसा, पुत्र या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत. या उलट जो कायमस्वरूपी ब्रह्मज्ञान मिळविल तोच सुखी होईल आणि ते देण्यासाठी मी बसलेलो आहे. असं होण्याचं कारण परमेश्वराची माया आहे. मायेचा प्रभावच असा आहे की तिला चुकवणं मोठ्यानं कठीण जातं. त्यातून ब्रह्मज्ञानच तुम्हाला तारून नेईल. या गोष्टी सांगून आपण हा अध्याय संपवू. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. ओम श्री सच्चिदानंद साईनाथाय नमः। অধ্যায় 10। এই অধ্যায়ে শ্রী সাই বাবার জীবনধারা, শোয়ার তক্তা, শিরডিতে তাঁর অবস্থান, তাঁর উপদেশ, তাঁর বিনয়, নানাবলী, সহজতম পথ এই নিয়ে আমরা আলোচনা করব। প্রারম্ভ। শ্রী সাই বাবাকে সর্বক্ষণ প্রেমপূর্বক স্মরণ করো, কারণ তিনি সর্বদা অন্যদের কল্যাণার্থে তৎপর ও আত্মলীন থাকতেন। তাকে স্মরণ করলেই জীবন ও মৃত্যুর রহস্য উদ্ঘাটিত হবে। সব সাধনার মধ্যে এটি সবচেয়ে সরল, কারণ এতে কোনো অর্থ ব্যয় হয় না।